नमस्कार मित्रांनो, मी शरद तुमचं शहरपाट रेसिपी आपल्या मराठी चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज मित्रांनो आपण उरलेल्या भातापासून आणि अंड्यापासून खूपच जबरदस्त असं एक फ्राईड राईस तयार करणार आहोत। हा फ्राईड राईस मित्रांनो इतका जबरदस्त तयार होतो, तुम्ही जो मार्केटमध्ये फ्राईड राईस भेटतो त्याची चव देखील विसरून जाल। तसे मित्रांनो तुम्ही हा एक फ्राईड राईस मुलांच्या टिफिन करिता देखील देऊ शकता। अतिशय हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे। तसे मुख्य म्हणजे ही रेसिपी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून तयार होते। चला मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो एक फ्राईड राईस बनवण्यासाठी आपल्याला छानपैकी इथे उरलेला भात घ्यायचा आहे। साधारणतः आपल्याला 3 वाटी इतका भात घ्यायचा आहे। तसे मी इथे 2 अंडे घेतलेले आहेत। तसे मित्रांनो आपण पाहू शकता, हे बघा उरलेला भात आहे तो किती चांगल्या क्वालिटीचा आहे आणि एकदम सरसरीत आहे। तसेच मित्रांनो धान्य जर चांगल्या क्वालिटीचा असलं फेकायला अतिशय मनावर येतो, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। एक फ्राईड राईस तयार करण्यासाठी एक पॅन मी छानपैकी इथे हाय फ्लेम वरती गरम करून घेतलेला आहे। त्या पॅन मध्ये आपल्याला 3 मोठे चम्मच म्हणजे 3 टेबलस्पून इतकं तेल ऍड करायचं आहे। तेल मित्रांनो गरम होतं तेलामध्ये ऍड करायचं आहे। 1 टेबलस्पून इतकी लसूणची पेस्ट, 1 टेबलस्पून इतकी अद्रकची पेस्ट आणि 1 टेबलस्पून इतकी मिरचीची पेस्ट। आता मित्रांनो एका स्पॅच्युलाच्या मदतीने जस्ट या पेस्ट आपल्याला साधारणतः 10 सेकंदाकरता छानपैकी सॉटे करून घ्यायचे आहे। जर मित्रांनो तुमच्याकडे भात उरत असेल ना तर नक्की तुम्ही 2 मिनिटात तयार होणारा एक फ्राईड राईस करून बघा, अगदी मुलांना खूपच आवडतो। हे बघा 10 सेकंदाकरता पेस्ट होते करून झाली की आता आपल्याला बारीक कट केलेला एक कांदा ऍड करायचा आहे। एकदम बारीक स्लाइस मध्ये कट केलेली शिमला मिरची ऍड करायची आहे। तसे ऍड करायचे बारीक कट केलेलं छानपैकी मीडियम साईजचा गाजर। व्हेजिटेबल्स मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्राईड राईस मध्ये ऍड करू शकता किंवा जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे ते देखील तुम्ही ऍड करू शकता। जस्ट आता हे तिन्ही व्हेजिटेबल्स आपल्याला छानपैकी 1 मिनिटाकरता सॉटे करून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो 1 मिनिटाकरता छानपैकी व्हेजिटेबल्स मी इथे कुक करून घेतलेले आहेत। हे बघा व्हेजिटेबल्स थोडेसे इथे नरम पडलेले आहेत। मित्रांनो गॅस फ्लेम आपल्याला स्टार्टिंगपासून लास्टपर्यंत हाय ठेवायचे आहे। आता मित्रांनो आपल्याला व्हेजिटेबल्स नंतर ऍड करायचं आहे 2 अंडे। मित्रांनो मी इथे 2च अंडे ऍड केलेले आहेत। तुम्ही इथे 2 ऐवजी 3 किंवा 4 देखील अंडे ऍड करू शकता, ॲज पर युअर चॉईस। तुम्हाला जितके अंडे आवडतात तितके तुम्ही ऍड करू शकता। हे बघा आता हे अंडे ऍड केल्यानंतर आपल्याला छानपैकी व्हेजिटेबल्स बरोबर या पद्धतीने मिक्स आउट करायचं आहे। नक्की मित्रांनो तुम्ही एक फ्राईड राईस तुमच्या घरी एकदा करून बघा, अगदी मुलं आवडीने खातात आणि एकदम चविष्ट ही रेसिपी तयार होते। हे बघा व्हेजिटेबल्स मध्ये छानपैकी एक मी 30 सेकंदाकरता कुक करून घेतलेले आहेत। आता आपल्याला भात ऍड करायचा आहे। साधारणतः मी इथे उरलेला 3 वाटी इतका भात ऍड केलेला आहे। जर तुमच्याकडे जास्त भात असेल तो देखील तुम्ही इथे ऍड करू शकता। आता मित्रांनो भाताबरोबर लगेच आपल्याला सर्व सॉसेस ऍड करायचे। 1 टेबलस्पून इतकी रेड चिली सॉस, 1 टेबलस्पून इतका ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून इतका डार्क सोया सॉस, 1 टेबलस्पून इतका आपला विनेगर ऍड करायचा आहे। तसे मी यामध्ये शेजवान चटणी 1 टेबलस्पून इतकी ऍड करून देत आहे। शेजवान चटणी मित्रांनो तुमच्याकडे असेल तर टाका, अदरवाइज नाही टाकली तरीही चालेल। आता मित्रांनो हे सर्व सॉसेस आपल्याला छानपैकी 1 मिनिटाकरता भाताबरोबर आपल्याला मिक्स आउट करून द्यायचा आहे, म्हणजे आपला एक फ्राईड राईस इथं खाण्यासाठी बिलकुल रेडी होणार आहे। सो हे बघा मित्रांनो नॅचरली आपण सॉसेस मिक्स केल्यानंतर किती मस्त असं एक फ्राईड राईसला कलर आलेला आहे। सो हे बघा छानपैकी 1 मिनिटाकरता एक फ्राईड राईस मी कुक करून घेतलेला आहे। खूपच मस्त यामधून सुवास सुटलेला आहे। सो मित्रांनो एक फ्राईड राईस आपला रेडी झालेला आहे। आता आपल्याला गॅस फ्लेम बंद करून द्यायची आहे। हे बघा किती मस्त राईस आपला तयार झालेला आहे। तर एक फ्राईड राईस मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे। आता मित्रांनो एक बाउल घेतला आहे, बाउलमध्ये मी आपण तयार केला एक फ्राईड राईस मी सर्व करून देत आहे। सो मित्रांनो आपला मार्केट साईड एक फ्राईड राईस उरलेल्या भातापासून इथे तयार झालेले। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडलीच रेसिपी नक्कीच एक लाईक करा। तसे मित्रांनो आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। तसे मित्रांनो घरातील उरलेल्या मी भातापासून तुम्हाला एक फ्राईड राईस तयार करून दाखवलेला आहे। जर मित्रांनो तुम्हाला घरच्या घरी एकदम प्रॉपर मार्केट साईड एक फ्राईड राईस बनवायचा असेल तुम्ही इथे बासमती तांदळाचा वापर करा, एकदम परफेक्ट टेस्ट लागेल। से मित्रांनो एक फ्राईड राईस तुम्ही इथे शेजवान चटणी बरोबर एन्जॉय करू शकता। सो मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। चवीला एकदम अप्रतिम फ्राईड राईस तयार होतो। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार।